मुलांच्या उमलत्या वयात अनेक कुटुंबाचा आधार गेला. घाटकोपर दुर्घटनेतील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर. घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्यू बनून आलेल्या होल्डिंगनं कुटुंबाचा हादारी राहून घेतलाय. या दुर्घटनेत रिक्षा चालक मोहम्मद अक्रम, टॅक्सी चालक बशीर अहमद, सतीश वीरबहादूर सिंग, आसिफ अली शेख, पेट्रोल पंपावर काम करणारे सचिन यादव, पेट्रोल पंपावर काम करणारे ठाण्याचे ड्रायव्हर पूर्णेश जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घाटकोपरचे रिक्षा चालक मोहम्मद अक्रम याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर. घाटकोपर दुर्घटनेत रिक्षा चालक मोहम्मद अक्रम या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या कामराजनगरचे ते रहिवासी होते. त्यांना 4 भाऊ आहेत, 1 मुलगी आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब हादरून गेले आहे. सरकारने त्यांची पत्नी आणि कुटुंबाला मदत करण्याची मागणी कुटुंब करीत आहे. बशीर अहमद सीएनजी भरायला आले अन वरळीचे रहिवासी असलेले बशीर अहमद रसिक अली शेख हे टॅक्सी चालक होते. वरळीवरून टॅक्सी घेऊन ते घाटकोपरला आले होते. सीएनजी भरण्यास त्या पंपावर आले आणि ही घटना घडली. मात्र या घटनेमुळे त्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. राजेश यादव कामावर आला आणि 10 मिनिटात मोठा अनर्थ घडला. घाटकोपर दुर्घटनेत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सचिन राजेश यादव या तरुणाचा देखील मृत्यू झाला. सायन कोळीवाडा येथे राहणाऱ्या सचिन यादवचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि त्याला 4 महिन्याचा मुलगा आहे. सचिन हा 1.5 वर्षापूर्वी त्या पेट्रोल पंपावर कामाला लागला होता. त्याची शिफ्ट बरोबर 4 वाजता बदलली आणि तो कामावर आला. त्याचे नातेवाईक आणि मित्र यांनी 10 मिनिटं आधी त्याच्याशी बातचीत ही केली होती आणि तिथून निघाले आणि ही दुर्घटना घडली. त्याची पत्नी आणि मुलाला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी त्याचे मित्र कुटुंबीय करीत आहेत. पेट्रोल भरायला आले आणि बाळकृष्ण जाधव पेट्रोल भरायला आले आणि ठाण्याच्या बाळकोंब विभागात राहणारे ड्रायव्हर पूर्णेश बाळकृष्ण जाधव हे पेट्रोल भरायला आले आणि या पेट्रोल पंपावर आले आणि त्यांच्या गाडीवर हे होल्डिंग कोसळले. त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. पूर्णेश यांना 2 मुले आहेत जे शिक्षण घेतात. घरकाम करून त्यांची पत्नी कुटुंबाला हातभार लावायची. घरातले कर्ते पुरुष पूर्णेश होते. टुरिस्ट गाड्या चालवून त्यांचे घर ते चालवत होते. मात्र आता त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा मोठा आधार इरवला आहे. सतीश सिंग भाडे घेऊन पेट्रोल भरायला आले आणि टॅक्सी चालक असलेले सतीश सिंग नालासोपारावरून भाडे घेऊन एलटीटीला आले आणि तेथून सीएनजी गॅस भरण्यासाठी त्या पंपावर आले आणि तिथे झालेल्या या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 3 मुले आणि 1 मुलगी सतीश यांना आहे. घरात मात्र ते एकटे कमावते होते. आता त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामध्ये सरकारने मदत करण्याची मागणी नातेवाईक करीत आहेत. दिनेश जयस्वाल यांच्या मृत्यूने कुटुंब हादरले. घाटकोपरमध्ये जिथे हा अपघात झाला त्या ईस्टर्न एक्सप्रेसच्या पलीकडे असलेल्या कामराजनगरमध्ये दिनेश जयस्वाल आपल्या 2 मुले आणि पत्नीसह भाडेतत्वावर राहत होते. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. घरातली कामे आटोपून ते सीएनजी भरण्यास पंपावर जाऊन येतो असे मुलाला सांगितले आणि परत आलेच नाहीत. कुटुंबियांनी त्यांना शोधले पण ते सापडले नाहीत. अखेर त्यांचा मृतदेह राजावाडीमध्ये आणण्यात आल्यावर कुटुंबाला याची माहिती मिळाली. आपले वडील गेल्याच्या धक्क्याने त्यांचे कुटुंब हादरले आहे. दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी ते करीत आहेत.